नमस्ते मित्रांनो, राशी विश्व या चॅनलवरती आपले स्वागत. चला तर मग ऐकूया 18 फेब्रुवारी 2025 12 राशींचे राशी भविष्य. मेष राशी, कामकाज भराभर उरकण्यासाठी घाई केलीत तर सहकार्यांना राग येऊ शकतो. कोणतेही निर्णय घेण्याआधी इतरांची गरज काय आहे ती समजून घेण्याचा प्रयत्न करा. रिकाम्या वेळेचा पूर्ण आनंद घेण्यासाठी तुम्हाला दोघांपासून दूर होऊन आपले आवडते काम केले पाहिजे. असे करण्याने तुमच्यात सकारात्मक बदल येतील. गेले बरेच दिवस तुम्हाला शापित असल्यासारखं वाटत असेल तर आज तुम्हाला आशीर्वाद मिळाल्यासारखे वाटेल. वाद, संघर्ष टाळा, अन्यथा तुमच्या आजारात भर पडेल. तुम्ही मादक गोष्टीवर खर्च न करण्याचा तुम्हाला सल्ला दिला जातो. असे करणे तुमच्या आरोग्याला खराब करते. याने तुमची आर्थिक स्थितीही बिघडते. मुलं तुम्ही लक्ष देण्याची अपेक्षा करतील. अर्थात त्यातून तुम्हाला आनंदच मिळेल. उपाय: काळी मिरची, काळे चणे आणि कच्च्या कोळशाचा तुकडा वाहत्या पाण्यात प्रवाहित करा. याने उत्पन्नाचा आनंद घ्याल. वृषभ राशी, सतत हसतमुख अशा आपल्या स्वभावामुळे आणि आनंदी, उत्साही, प्रेमळ अशा मूडमुळे आपल्या सभोवतालच्या सर्वांना आनंद आणि सुख लाभेल. क्षुल्लक कडवट गोष्टींना प्रेमामध्ये माफ करा. आजच्या दिवशी सुरू केलेले संयुक्त प्रकल्प अंतिमतः फायदेशीर ठरतील. पण आपल्या भागीदाराकडून तुम्हाला प्रखर विरोध सहन करावा लागेल. आजच्या दिवशी अनुकूल ग्रहांनी तुम्हाला खुश करण्याची अनेक कारणे आहेत. तुम्हाला आनंदी करण्यासाठी तुमचा जोडीदार प्रयत्नांची पराकाष्ठा करेल. कलात्मक काम तुम्हाला आराम मिळवून देईल. जे लोक लघु उद्योग करतात त्यांना आजच्या दिवशी आपल्या कुठल्याही जवळच्या लोकांचा सल्ला मिळू शकतो, ज्यामुळे आर्थिक लाभही मिळण्याची शक्यता आहे. उपाय: चांगल्या व्यावसायिक आयुष्यासाठी गोड काजू लहान मुलांमध्ये वितरित करा. मिथुन राशी, कौटुंबिक जबाबदाऱ्या या तुमच्या डोक्यावर येतील आणि तुमच्या मनावर दडपण येईल. थोड्या काळासाठीच्या प्रशिक्षण वर्गात आपले नाव नोंदवा. नवे तंत्रज्ञान शिकणे आणि आपले कौशल्य वाढविण्यास त्याचा फायदा होईल. आज तुम्हाला लोकांमध्ये मिसळण्यासाठी वेळ काढता येईल आणि तुम्हाला ज्या गोष्टी करायला खूप आवडते त्याचा पाठपुरावाही करता येऊ शकेल. तुमच्या जोडीदारासमवेत व्यतीत केलेल्या जुन्या रोमॅन्टिक दिवसांची आज पुन्हा एकदा उजळणी कराल. तुम्ही खूपच तणावाखाली असाल तर आपल्या मुलांबरोबर अधिक वेळ व्यतीत करा. त्यांचे प्रेमाने जवळ येणे, तुम्हाला मिठी मारणे किंवा केवळ एक निष्पाप हास्य देखील तुम्हाला तुमच्या चिंतापासून दूर नेईल. जे लोक पैशाला विनाकारण खर्च करत होते, आज त्यांनी आपल्यावर काबू ठेवला पाहिजे आणि धनाची बचत केली पाहिजे. उपाय: आरोग्य चांगले राहण्यासाठी उकडलेले चणे गरजू व्यक्तींना दान करा. कर्क राशी, तुम्ही मादक गोष्टीवर खर्च न करण्याचा तुम्हाला सल्ला दिला जातो. असे करणे तुमच्या आरोग्याला खराब करते. याने तुमची आर्थिक स्थितीही बिघडते. तुम्ही इतरांच्या चुका विनाकारण दाखविल्यामुळे
नातेवाईक तुमच्यावर टीका करतील. अशा प्रकारे वेळ वाया जातो याची जाणीव तुम्हाला झाली पाहिजे. यातून तुम्हाला काहीच फायदा होत नाही. त्यापेक्षा तुमच्या सवयी बदला. सावधानता बाळगा. कोणीतरी तुमची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न करू शकते. तुम्ही तुमच्या संकल्पना चांगल्या तऱ्हेने मांडल्यात आणि तुमच्या कामात उत्साह आणि शेवटपर्यंत चिकाटी दाखवलीत तर तुम्ही फायद्यात राहाल. तुमच्या चिडण्यामुळे तुम्ही राईचा पर्वत कराल. त्यामुळे तुमच्या कुटुंबातील सदस्य अस्वस्थ होतील. बुद्धिमत्तेच्या जोरावर आपला राग नियंत्रणात ठेवणारे भाग्यवान आत्मे असतात. तुम्ही तुमचा राग जाळून टाका, नाहीतर राग तुम्हाला जाळून भस्मसात करेल. परगावी प्रवास फारसा आरामदायी नसेल, पण त्यामुळे नवीन महत्त्वाचे संबंध प्रस्थापित करण्यास मदत होईल. एखाद्या मोठ्या खर्चामुळे तुमचा तुमच्या जोडीदाराशी वाद होईल. उपाय: देवावर विश्वास ठेवा आणि मनोवैज्ञानिक हिंसापासून स्वतःला रोखून ठेवा. यामुळे चांगले आरोग्य टिकवून ठेवण्यास आपल्याला मदत होईल. सिंह राशी. कुटुंबातील लोकांसोबत आपली समस्या व्यक्त करण्यात तुम्हाला हलके वाटेल. पण बऱ्याच वेळा तुम्ही आपल्या अहंकाराला पुढे ठेवून घरातील लोकांना गरजेच्या गोष्टी सांगत नाही. तुम्ही असे करू नका. असे करण्याने चिंता अधिक वाढेल, कमी होणार नाही. आज तुम्ही आपल्या प्रेमीसोबत कुठे फिरायला जाण्याचा प्लॅन बनवू शकता. परंतु गरजेचे काम आल्यामुळे हा प्लॅन यशस्वी होणार नाही. त्यामुळे तुमच्या दोघांमध्ये वादही होऊ शकतो. हाती घेतलेल्या नव्या कामातून अपेक्षापूर्ती होण्याची कमी शक्यता आहे. संध्याकाळच्या वेळी तुम्ही कुठल्या जवळच्या व्यक्तीच्या घरी वेळ घालवण्यास जाऊ शकता. परंतु या वेळात तुम्हाला त्यांची कुठली गोष्ट वाईट वाटू शकते आणि तुम्ही ठरलेल्या वेळेच्या आधी परत येऊ शकता. तुमचा जोडीदार आज तुमच्या सोबत अधिक वेळ घालवेल. आपले मत मांडण्यास कचरू नका. तुमचा आत्मविश्वास ढळू देऊ नका. अन्यथा त्यामुळे आपल्या प्रगतीमध्ये अनेक अडचणी निर्माण होतील. स्वतःला व्यक्त होऊ द्या आणि हसतमुखाने अडचणींचा सामना करा. धनाने जोडलेल्या काही गोष्टीतून मार्ग निघू शकतो आणि तुम्हाला धनलाभ होऊ शकतो. उपाय: आपल्या कुलदेवतेची मूर्तीची पूजा करा आणि आपल्या नोकरी आणि व्यवसायाच्या शक्यतांना वाढवा. कन्या राशी. करिअर विषयक संधी अधिक विस्तारण्यासाठी तुमची व्यावसायिक ताकद वापरा. तुम्ही असलेल्या क्षेत्रात तुम्हाला अमर्यादित फायदा मिळण्याची शक्यता आहे. वरचढ ठरण्यासाठी कौशल्य विकसित करण्यात स्वतःला गुंतवून घ्या. काम लवकर पूर्ण करून लवकर घरी जाणे तुमच्यासाठी उत्तम राहील. यामुळे तुमच्या कुटुंबातील लोकांनाही आनंद मिळेल आणि तुम्हालाही ताजेतवाने वाटेल. आज तुम्ही तुमच्या जोडीदाराशी छान गप्पा माराल आणि तुम्हाला जाणवेल की तुमचे एकमेकावर किती प्रेम आहे. इतराबद्दल वाईट इच्छा बाळगण्यामुळे तुम्हाला मानसिक तणावाला सामोरे जावे लागेल. अशा प्रकारचे विचार टाळणे गरजेचे आहे. तुमच्या आयुष्यासाठी ते घातक आहे.
आणि कार्यक्षमता कमी करणारे आहे. घराच्या दृष्टीने केलेली गुंतवणूक फायदेशीर ठरेल. नातेवाईक आणि मित्रमंडळी अचानक घरी अवतरतील आणि धमाल उडवून देतील. उपाय: शुद्ध मध रोज वापरल्याने आरोग्य चांगले राहते. तूळ राशी: लग्न ठरलेल्या व्यक्तींना त्यांचा जोडीदार हा मोठ्या आनंदाचा स्रोत आहे याचा अनुभव मिळेल. तुम्ही विनयशीलपणे आणि मदतीच्या भूमिकेतून वागलात तर तुमच्या भागीदाराकडून तुम्हाला सकारात्मक प्रतिसाद मिळेल. तुम्हाला आपल्या घरातील लहान सदस्यासोबत वेळ घालविणे शिकले पाहिजे. जर तुम्ही असे केले नाही तर तुम्ही घरात सद्भाव बनवण्यात यशस्वी होणार नाही. तुमचा जोडीदार आज अत्यंत उत्साहपूर्ण असेल. तुमचे व्यक्तिमत्व आज एखाद्या अत्तरासारखे काम करेल. जर तुम्ही घरापासून बाहेर राहून जॉब किंवा शिक्षण घेता तर अशा लोकांपासून दूर राहणे शिका. यामुळे ते तुमचे धन आणि वेळ बर्बाद करतात. तुम्हाला वाटले त्यापेक्षा तुमचा भाऊ तुम्हाला गरजेच्या वेळी उत्तम पाठिंबा देऊ करेल. उपाय: गणेश चालीसा आणि भजन गायन करून आर्थिक स्थिती सुधारा. वृश्चिक राशी: प्रेम हे वसंत ऋतूसारखे असते. तुम्हाला आज याचा अनुभव होईल. लोक, सहकारी आणि सहयोगी कर्मचाऱ्याबरोबरचे प्रश्न सुटणार नाहीत. आपल्या मुलांना आज वेळेचा सदुपयोग करण्याचा सल्ला देऊ शकता. आजच्या एवढं तुमचं वैवाहिक आयुष्य कधीच रंगबिरंगी नव्हतं. अनेक चिंतांनी ग्रासल्यामुळे तुमची प्रतिकारक क्षमता घटेल आणि विचारशक्ती खुंटेल. सकारात्मक विचारसरणी बाळगून या आजाराशी सामना करण्यासाठी स्वतःला उत्तेजन द्या. तुम्ही जर अधिक धनप्राप्तीची अपेक्षा करत असाल तर सुरक्षित अशाच आर्थिक योजनांमध्ये पैसे गुंतवा. सहकुटुंब सामाजिक कार्य केल्याने प्रत्येक जण आनंदी आणि निवांत राहील. उपाय: नोकरीमध्ये लाभ होण्यासाठी आपल्या बुटाच्या तळव्यामध्ये तांब्याचे 7 खिळे लावा. धनु राशी: प्रलंबित प्रश्न लवकरात लवकर सोडविणे गरजेचे आहे. त्यासाठी तुम्हाला कोठे ना कोठेतरी सुरुवात करावीच लागेल. म्हणून सकारात्मक विचाराने आजच त्या दिशेने प्रयत्न सुरू करा. तुमचा एखादा जुना मित्र येण्याची शक्यता आहे आणि तो तुमच्या जोडीदाराबाबतच्या जुन्या आठवणींना उजाळा देईल. आरोग्याची काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे. मित्रांच्या मदतीमुळे आर्थिक अडचण सुकर होईल. दूरवर राहणारे नातेवाईक आज तुमच्याशी संपर्क साधतील. तुमच्या पुढे लग्नाचा प्रस्ताव आल्याने तुमचे ओझे कमी झाल्यासारखे वाटेल आणि तुम्ही भारावून जाल. नवीन उपक्रम, उद्योग हा आकर्षक आणि योग्य परतावा मिळण्याबाबत आशादायी असेल. उपाय: चांगल्या आरोग्यासाठी 9 वर्षाखालील लहान मुलींना खाण्याच्या वस्तू द्या. मकर राशी: दिवसाच्या उत्तरार्धात अनपेक्षित गोड बातमी मिळाल्याने संपूर्ण कुटुंबात आनंदोत्सव साजरा होईल. चिंता सोडून द्या आणि आपल्या रोमॅन्टिक जोडीदाराबाबत सहवासाचा आनंद घ्या. प्रलंबित प्रकल्प आणि योजनांना अंतिम स्वरूप मिळेल. वेळ भरभर निघून जाते, म्हणून आजपासूनच आपल्या किमती वेळेचा योग्य वापर करा.
आज तुम्हाला खऱ्या प्रेमाची प्रचिती येईल. तुमच्यात आज उत्तम स्फूर्ती पाहिली जाईल. तुमचे स्वास्थ्य आज पूर्णतः तुमची साथ देईल. घरातील गरजेचे सामान खरेदी केल्याने तुम्हाला आर्थिक चिंता नक्कीच होईल. परंतु यामुळे तुम्ही भविष्यातील बऱ्याच समस्यांनी सुटाल. उपाय: यशस्वी आर्थिक जीवनासाठी गरीब व गरजू लोकांना काळी ब्लँकेट दान करा. कुंभ राशी, तुमच्या प्रियजनांसोबत सहलीला जाऊन अमूल्य क्षण जगा आणि मजा लुटा. आज तुमचे वरिष्ठ तुमच्या कामाची प्रशंसा करतील. तुमचा जोडीदार तुमच्याकडून थोडा वेळ मागतो, परंतु तुम्ही त्यांना वेळ देऊ शकत नाही, त्यामुळे ते नाराज होतात. आज त्यांची ही खिन्नता स्पष्टतेने समोर येऊ शकते. आरोग्याच्या भल्यासाठी उगाच त्रागा करू नका. जे लोक आतापर्यंत पैशाचा विचार न करता खर्च करत होते, त्यांना आज पैशाची अधिक आवश्यकता पडू शकते आणि आज तुम्हाला समजेल की पैशाची आपल्या जीवनात काय किंमत असते. तुमच्यापैकी काही जण दागदागिने खरेदी कराल किंवा गृहोपयोगी वस्तूंची खरेदी संभवते. तुमचे वैवाहिक आयुष्य सुखी करण्यासाठी तुम्ही जे प्रयत्न करत होता, त्याचे आज अपेक्षेपेक्षा चांगले परिणाम दिसून येतील. उपाय: सुगंधी वस्तूंच्या वापरामुळे चांगले आरोग्य लाभेल. मीन राशी, अनेक दिवस प्रलंबित असणाऱ्या निर्णयांना अंतिम स्वरूप मिळेल आणि नवे संयुक्तिक प्रकल्प मार्गी लागतील. या राशीतील व्यक्ती आजच्या दिवशी तुमच्या भाऊ-बहिणीसोबत घरात काही सिनेमा किंवा मॅच पाहू शकतात. असे करून तुमचे लोकांमधील प्रेमात वाढ होईल. तुमच्या वैवाहिक आयुष्याचा संदर्भ येतो तेव्हा सर्व काही तुमच्यासाठी अनुकूल असते. आज तुम्हाला जादुई असे आशादायी वातावरण अनुभवास येईल. जे लोक बऱ्याच काळापासून आर्थिक तंगीमधून जात आहेत, आज त्यांना कुठून तरी धन प्राप्त होऊ शकते. त्यामुळे जीवनाच्या बऱ्याच समस्या दूर होतील. तुमच्या घरातील साफसफाई करण्याचे काम ताबडतोब केले पाहिजे. तुमचा जोडीदार तुमच्यावर अखेरपर्यंत प्रेम करत राहील, हे आज तुम्हाला कळेल. उपाय: बेडरूमच्या दक्षिण भिंतीवर 0 वॅटचा लाल बल्ब लावा. याने पारिवारिक सुख वाढेल. धन्यवाद. असेच 12 राशींचे राशी भविष्य रोज ऐकत रहा आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा.